नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे, नक्षत्र मघा आहे, योगवरी आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:48 ते 5:26 आणि यमगंड काळ सकाळी 9:16 ते 10:54 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्व कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करणार आहे, मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होतील. आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र वृश्चिक दिशेत केंद्रयोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या ज्या महिला वर्ग असेल त्यांच्यावर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तेथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. थोडंसं दमछाक वाटेल. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला लाभसुद्धा मिळतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका. मित्रपरिवारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही तुम्हाला आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण खर्च आजच्या दिवशी अजिबात करू नका. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कामं पूर्ण होणार नाही. त्याच्यामध्ये विलंब होईल. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन हे जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आरंभ करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास.
तूळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते. मात्र मित्रपरिवाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला राहील. मात्र तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणगी उडू शकतील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतभेद होण्याची शक्यता राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहा. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आरंभ आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर आजच्या दिवशी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात आरंभ करू नका. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात दुरावतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कार्यक्षेत्राच्या संदर्भात असतील त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा वादभेद होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात आरंभ करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.